नमस्कार. मी विश्वास उडगी. आजचा 1 मे हा दोन पद्धतीने आपण साजरा करतो. एक तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा हा स्थापना दिवस आहे 1 मे 1960 आणि 1 मे हा आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक कामगार दिन आहे. ज्याला जगभर मे डे म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरचे कामगार त्याला एक उत्सवी स्वरूपामध्ये साजरा करतात आणि म्हणून महाराष्ट्राचा स्थापना दिन आणि 1 मे हे दोन्ही एकाच दिवशी आले याचा महाराष्ट्रातल्या तमाम कामगारांना आणि शेतकऱ्यांना आणि जनतेला आनंद आहे. आजचा व्हिडिओ करताना या दोन्ही दिवसाचं महत्व सांगणं हे मला असं वाटतं प्रमुख आवश्यक आहे. कारण 1960 पासून आज आपण आता 65वा वाढदिवस साजरा करतोय आणि महाराष्ट्र हा निर्माण झाला तो संयुक्त महाराष्ट्र कृती समिती या समितीने एक प्रचंड मोठा लढा भाषावर प्रांत रचनेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र पूर्वीचा जेव्हा होता तेव्हा तो अहमदाबाद गुजरात पासून ते धारवाड पर्यंत होता. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राची मराठी भाषिकाची निर्मिती करताना जो एक प्रचंड संघर्ष करावा लागला तो अर्थातच केंद्रातल्या सत्तेविरुद्ध करावा लागला आणि केंद्रात सत्ता काँग्रेसची होती. अर्थातच महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसचं प्राबल्य होतं. परंतु संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये काँग्रेसमध्येच दोन मोठे गट निर्माण झाले आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बाजूने काँग्रेसमधला एक मोठा गट होता. यशवंतराव चव्हाणांनी जरी 1 मे 1960 रोजी मंगल कलश आणला आणि अक्षरशः नेहरू सरकारविरुद्ध एक प्रचंड संघर्ष महाराष्ट्रातल्या जनतेला करावा लागला, परंतु नेहरूंना या 1 मेच्या पूर्वी प्रतापगडावरती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी आणलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हा नेहरूंच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर निर्णय झालाच होता की महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्याचा अधिकार द्यायचा. आणि त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला की कोणत्या दिवशी हे करायचं. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कामगार नेते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक असे महाराष्ट्राच्या कामगार वर्गाचे नेते तर होतेच होते. मुंबई गिरणी कामगारांचं एक मोठं नेतृत्व त्यांच्याकडे होतं आणि ते संयुक्त महाराष्ट्र कृती समितीचे तत्कालीन जनरल सेक्रेटरी पण होते. त्यांनी नेहरूंची वाटाघाटी करून अर्थातच एसएमसीशी होतेच, त्यांनी 1 मे हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस मान्य केला आणि नेहरूंचा पूर्वीचा सगळा विरोध जो होता तो मावळलेला होताच होता. तो यशवंतराव चव्हाणांच्या कौशल्यानेच तो मावळलेला होता आणि त्या ठिकाणी एकूणच 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार वर्गाचा दिवस हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस निश्चित झाला. आज आपण जेव्हा बघतो मागे वळून की जगभर कामगारांचे अधिकार कमी होतात आणि या देशात गेल्या 10 वर्षात कामगारांचे अधिकार कमी झाले नव्हेत तर संपुष्टात येत आहेत. दोन आव्हानं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कामगारांपुढे आहेत आणि महाराष्ट्रातल्या स्थापनेनंतर 64 वर्षानंतर महाराष्ट्राच्या जनतेपुढे सुद्धा एक मोठं आव्हान आहे. ते म्हणजे हे जे काही डबल इंजिनचं सरकार आहे या सरकारचा मुकाबला कसा करायचा. आजच्या दिवसात ही दोन आव्हानं मला थोडक्यात मांडायची आहेत. ती अशी की पहिल्यांदा आपण संपूर्ण कामगार वर्गाने शहीद भगतसिंगांपासून आणि लोखंडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कॉम्रेड डांगे, समाजवादी चळवळ, साम्यवादी चळवळ या सर्वांनी मिळून जे कामगार वर्गाचे लढे दिले त्याच्यामध्ये ब्रिटिश शासनाविरोधात ते खरे लढे होते. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा लढे द्यावेच लागलेत. पण या सगळ्या कालखंडामध्ये अगदी 1926चा कामगार संघटना निर्माण करण्याच्या कायद्यापासून ते अगदी स्वातंत्र्यानंतर प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट 52 असेल, ग्रॅच्युटी ऍक्ट असेल किंवा महिलांच्या किमान वेतन का असेल किंवा एकूणच सेंट्रल पे कमिशन असेल किंवा सरकारी पेन्शन असेल, त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये जे अनेक कायदे झालेत, मग ते विमा संरक्षणाचे असतील, कामगार विमा योजनेचे असतील, हे असे सगळे कायदे संघर्षाविना झालेत असं जर कोणाचा समज असेल तर दूर करणं आवश्यक आहे. पण आज मात्र मोदी सरकारने गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये विशेष करून 2019 नंतर लोकसभा आणि राज्यसभा चालूच दिली नाही आणि शेतकऱ्यांकरता 3 कायदे नको असताना आणले ते त्यांना मागे घ्यावे लागले. पण कामगारांचे 44 महत्वाचे
100 वर्षात लढून मिळवले हक्क त्यांनी पायदळी तुडवले आणि 5 मिनिटात हे कायदे रद्द करून 15 मिनिटात नवीन 4 लेबर कोड निर्माण केले. आणि हे 4ही लेबर कोड गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीच्या फायद्यासाठी होते, ते कामगारांच्या हितासाठी मुळीच नव्हते. हे सिद्ध झालेले आहे की 4ही लेबर कोडमध्ये अंतिमतः त्याचं सार जे आहे ते हे आहे की एक फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. तुम्ही सरकारी क्षेत्रात असा किंवा तुम्ही खाजगी क्षेत्रात असा, परमनंट नावाची गोष्ट कामगारांची संपुष्टात आलेली आहे. आणि सगळेच कामगार हे कंत्राटी कामगार असतील. आणि या ठिकाणी तो कंत्राटी कामगार तो कंत्राटदाराचा नेमलेला नोकर वर्ग असेल, तर सरकारी क्षेत्रात असेल किंवा खाजगी क्षेत्रात असेल, परंतु तो कुठल्याही पद्धतीने कंत्राटदाराचा नोकर असेल आणि तो फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे 3 किंवा 5 वर्षात असेल, त्याचं काम आवडलं कंत्राटदाराला तर ते रिन्यू होईल. अशा तऱ्हेने वय वर्ष 55 किंवा 58 किंवा 60चं हे निवृत्तीचं वर्ष, या गोष्टी इथे जमा होतील. निवृत्ती वेतन जी आहेत ती प्रॉव्हिडंट फंडाची असतील किंवा पेन्शनची असतील, त्याचा तर संपुष्टात येणारच आहेत. त्यामुळे आतापर्यंत तुम्हाला जे मिळतं ते गोळाबेरीज म्हणून एक फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मिळेल. आणि त्याला 3 किंवा 5 वर्षाचा अवधी असेल. तो मालक आणि कामगार याच्यातला करार असेल. तो एक प्रकारचा वेठबिगारीचा करार आहे. आणि त्यामुळे मालकाच्याच मर्जीने नोकरी मिळेल आणि मालकाच्या मर्जीनेच नोकरी राहील किंवा जाईल हे ठरणार आहे. कामगाराला स्वतःचा असा कोणताही हक्क या संपूर्ण 4 लेबर कोड नाही. त्याची निवृत्ती वेतन जातील, त्याचं संरक्षण जाईल, त्याचे जे काही योजना ज्या योजनांवरती त्याला जे फायदे होते ते सगळे जातील. त्याला कायम होण्याचा अधिकारच नाहीये. त्यामुळे 100 वर्षातले अधिकार त्याचे संपुष्टात येतील. हे 4ही कायदे, ज्याला लेबर कोड असं नाव आहे, वेज कोड, लेबर रिलेशन्स कोड, सोशल सिक्युरिटी कोड आणि ऑक्युपेशन सेफ्टी कोड, याला 1 जुलै 2024 असं या मोदी सरकारने अंमलात आणण्याचं ठरवलंय. खरं तर या सगळ्या गोष्टी गेल्या 3 वर्षात खाजगी क्षेत्रात अंमलात येतच आहेत. त्यामुळे अशी दुर्दैवी अवस्था 4 जूनला नवीन जेव्हा लोकसभा निर्माण होईल तेव्हा 1 जुलैला हे कामगार कायदे अंमलात येणं ही प्रचंड मोठी वेठबिगारीची अवस्था भारतातल्या कामगारांना, कष्टकऱ्यांना निर्माण होईल. आणि म्हणून त्याविरुद्ध लढणं हे आजच्या 1 मे 2024च्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनी कामगार वर्गाने शपथ घेतली पाहिजे की मोदी सरकारचा पूर्णपणे पराभव करणं. याच्यातच हे 4ही लेबर कोड रद्द होणं हे लिहिलेलं आहे. म्हणून प्रत्येक कामगाराने, स्त्री आणि पुरुषांनी मोदी सरकारचा पाडाव करणं. आणि मोदी सरकारने गुंतवणूकदारांसाठी, भांडवलदारांसाठी, काही कॉर्पोरेटसाठी हे कायदे निर्माण केलेले आहेत. जसा शेतकऱ्यांनी आपला लढा यशस्वी केला आणि 3ही कायदे रद्द करणं मोदींना भाग पडलं, तसं कामगारांनी आता मतदान पेटीतून त्यांना यश मिळवावं आणि मोदींचा पराभव करा. हे पहिलं आव्हान कामगार वर्गाने स्वीकारणं गरज आहे. बाकी सगळ्या गोष्टी नंतर येतील. कारण आधी जगलो वाचलो तर पुढे लढू शकू. कारण का मोदीने कामगारांना फार संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मोदी सरकारचा पराभव, भाजपचा सरकारचा पराभव हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक राजकीय हत्यार आहे. त्याचा पराभव हे कामगार वर्गाचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहे. संयुक्त महाराष्ट्र कृती समितीने महाराष्ट्र राज्य अक्षरशः लढून मिळवलं. तो अनंत बऱ्याच वर्षात चाललेला संघर्ष होता. प्रल्हाद केशव अत्रे, महान पत्रकार, साहित्यिक, सर्व तऱ्हेचं त्यांनी महाराष्ट्राला योगदान दिले. ते एस.एम. जोशी आणि कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे म्हणजे साम्यवादी, समाजवादी, साहित्यिक, पत्रकार ह्या शेतकरी आणि कष्टकरी सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी जो संघर्ष केला त्याचं नेतृत्व त्यांनी केलं. आज आपण बघतो की 1 मेला का स्थापन झालं हे मी तुम्हाला सांगितलं. पण महाराष्ट्र आज संकटात आहे. महाराष्ट्रामध्ये गेली 10 वर्ष जे सरकार आहे त्याने मुंबई आणि महाराष्ट्राविषयी मी विशेष करून म्हणेन की मुंबई ह्याच्यामध्ये ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, नवीन मुंबई असं जर संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्र जर बघितलं तर संयुक्त म्हणजे मुंबई ही वगळण्याचा डाव हा 1960 पूर्वी तत्कालीन केंद्र सरकारने केला होता, भांडवलदारांच्या कच्छेपी लागून. पण तो डाव कामगार वर्गाने आणि शेतकरी वर्गाने हाणून पाडला. ते कामगार वर्गाचं मोठं यश होतं. कामगारांची मुंबई, अण्णाभाऊ साठेंची मुंबई, शाहीर अहमद शेखांची मुंबई, हे मुंबईचं रूप आता खूप बदललेलं आहे.
आता ही भांडवलदारांची मुंबई झालेली आहे आणि महाराष्ट्र खूप मोठा झाला. समाजवादाचा पाळणा हलणं हे यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होतं. महाराष्ट्र अनेक तऱ्हेने समृद्ध झाला ही वस्तुस्थिती आहे. अवगुण काही आहेत, विषमता काही आहेत, असमानता पण काही आहेत. अजून दारिद्र्य हटलेलं नाही. पण मुंबई ही संपन्न आहे. मुंबईत सगळ्यांना रोजगार मिळतो आणि मुंबई ही सतत वाढतीये. अशा या मुंबईत भांडवलदारांच्या पूर्ण पकड बसलेली आहे आता आणि भांडवलदारांचा एक कट आहे. आजच्या भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारचं जे मॉडेल आहे, जे मोदी अदानी मॉडेल आहे, या मॉडेलमध्ये धारावी अदानींकडे गेलेलीच आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबईची रेल्वे, एकूण देशातली रेल्वे ही अदानींकडे गेलेलीच आहे आणि सिव्हिल एव्हिएशन हे पूर्णपणे त्यांच्या हातात आहे. जेएनपीटी त्यांच्या हातात आहे, बीपीटी त्यांच्या हातात आहे. त्यामुळे मुंबईमधलं हा जो भूभाग आहे, तुम्ही विचार करा, बीएसटीच्या खालची जमीन, बीएसटीच्या डेपोच्या खालची जमीन आणि एसटीच्या डेपोच्या खालची जमीन महाराष्ट्रातली, याच्यावरती निश्चितपणे डोळा आहे आणि म्हणून या जमिनीचं आणि रेल्वेच्या लगतच्या सगळ्या जमिनीचं, पोर्ट ट्रस्टची जमीन, याच्या जमिनीचं जे मूल्यमापन करण्याचं काम सध्या चालू आहे. गेले तीनही बजेट मी सातत्याने सांगत आलेलो आहे की ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईन नावाची संकल्पना जी आलेली आहे बजेटमध्ये, म्हणजे मोनेटायझेशन आपण 8 नोव्हेंबर 2016 बघितलं, त्याच्यामुळे या देशाच्या अर्थकारणामध्ये प्रचंड मोठी वाताहत झाली हे पण बघितलं. 70% कॅश बेस इकॉनॉमी उद्ध्वस्त झाली आणि रोजगार संपला हे आपण बघितलं. त्यानंतर कोरोना आला. पण त्यानंतर ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईनच्या नावाखाली सार्वजनिक क्षेत्राच्या संपत्तीचं एक लीजवरती आम्ही देऊ, भांडवलदारांना लीजवरती देऊ आणि 55 वर्षाच्या लीजवरती देऊ आणि मग त्यांना आम्ही व्यवसाय करायला प्रवृत्त करू. पण सार्वजनिक क्षेत्र हे यापुढे आम्ही सांभाळणार नाही आणि म्हणून ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईन म्हणजे भारतीय सार्वजनिक संपत्तीचं नगदीकरण करणं असा त्याचा अर्थ आहे. आणि मुंबई महाराष्ट्रातला हा जो भाग आहे ना, एमएमआरडीए, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, हा महाराष्ट्रातल्या एकूण जीडीपी पैकी 40 ते 45% जीडीपी निर्माण करतो आणि होय, जीएसटी मध्ये सुद्धा प्रचंड मोठा त्याचा वाटा आहे. त्यामुळे याच्यावरती एक आपला कब्जा असावा या दृष्टीने जसं दिल्लीला नॅशनल कॅपिटल रजिस्टर, म्हणजे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल लोकनियुक्त आहेत, परंतु दिल्ली ही आता लेफ्टनंट गव्हर्नर कडून म्हणजे पर्यायाने केंद्र सरकारकडून नियंत्रित होते. तिथल्या आयपीएस आणि आयपीएसच्या निवडणुका या अमित शहाच करतात, हे आपल्याला वस्तुस्थिती माहिती आहे. आणि आता अरविंद केजरीवाल यांनी कितीही चांगलं काम केलं तरी त्यांना कोणतेही निर्णय नाही आहेत. त्यामुळे तशा तऱ्हेने जर एमएमआरडीएची एक वेगळी स्वायत्ततेच्या नावाने एक वेगळं केंद्रशासित राज्य बनवणं असा एक मोठा गेम प्लॅन, एक मोठी कॉन्स्पिरसी केंद्र सरकारने कायद्यान्वये, म्हणजे लोकसभा जेव्हा खंडित झाली, 150 खासदार जेव्हा बाहेर काढण्यात आले, तेव्हा अनेक कायदे एकतर्फी पास झालेत. त्याच्यामध्ये हा एक कायदा, दुसरा कायदा असा की चीफ जस्टिसला वगळून इलेक्शन कमिशनची नेमणूक करणं, म्हणजे ती एकतर्फी नरेंद्र मोदींच्या पसंतीची नेमणूक असेल, तो एक कायदा. आणि अजून एक कायदा म्हणजे इंडियन पिनल कोडमध्ये ज्या काही सुधारणा झाल्यात, त्या सुधारणांच्या नावाने पोलिसाच्या कस्टडीमध्ये 3 किंवा 7 दिवस ठेवण्याची परवानगी होती, बेल मिळण्याची सवय होती, आता 90 दिवस किंवा 180 दिवस बेल मिळणार नाही. म्हणजे युएपी मध्ये 2 वर्ष जसं सडतात माणसं, जी मोदी सरकारने अनेक हजारो लोकांना सडवलेलं आहे गेल्या 10 वर्षात, तसं 1 जुलैपासून लागू होणारा हा इंडियन पिनल कोडचा नवीन अवतार, ज्याच्यामध्ये सामान्य नागरिकाचे अधिकारच हिरावले जातील, एक नवीन पोलीस राज निर्माण होईल, हा कायदा पास झालाय शेवटच्या अधिवेशनात, शेवटच्या आठवड्यामध्ये. त्यामुळे त्या ठिकाणी आता जे मी म्हणतोय की नॅशनल कॅपिटल रजिस्टर जसं निर्माण झालं, तसं लडाख जसं निर्माण झालं केंद्रशासित, तसं मुंबई मेट्रोपॉलिटन झोन म्हणजे एमएमआरडीए क्षेत्रामध्ये पूर्ण रायगड, पूर्ण नवी मुंबई, पूर्ण मुंबई आणि पूर्ण ठाणे आणि पूर्ण पालघर याचा हा संपूर्ण क्षेत्र, ज्याचा महाराष्ट्राचा लचका तोडण्याचं काम हे चालू आहे. त्याचं मूल्यांकन चालू आहे. त्यांना 55 वर्षाच्या लीजने कोणाला हस्तांतर करायचं याची आखणी चालू आहे आणि याच्या विरुद्ध खरं तर मुंबईकर जनता तुटून पडायला पाहिजे. कारण मुंबईचे 3.5 कोटी लोक
म्हणजे जवळजवळ ह्या एमएमआरडी क्षेत्रामध्ये धरलं तर 5 कोटी लोक होतील. या 5 कोटी लोकांनी या MMRDA ला स्वायत्त करण्याची जी केंद्रशासित करण्याची जी कल्पना आहे ही उद्ध्वस्त करण्यासाठी या निवडणुकीमध्ये 20 तारखेला किंवा महाराष्ट्रामध्ये 7 तारखेला पण निवडणूक आहे. या दोन्ही दिवशी महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून देण्याची गरज आहे. कारण या ठिकाणी आलेले उज्ज्वल निकम असोत किंवा पियुष गोयल असोत किंवा भाजपचे जे प्रतिनिधी दिसत आहेत हे निव्वळ मोदी सरकारचे हितचिंतक त्याचे प्रवक्ते हे पियुष गोयल आहेत. हे लक्षात घेऊन या सगळ्यांना माती चारली पाहिजेत. मतपेटीतून प्रचंड मताधिकाने त्यांचा पराभव करणं हे 65वा जो महाराष्ट्राचा वर्धापन दिन आहे तो साजरा करत असताना ही शपथ घेण्याची गरज आहे की महाराष्ट्राचे लचके तोडण्याचा कार्यक्रम हा भारतीय जनता पक्ष यांनी आखलेला आहे. 1960 पूर्वी ज्या पिढीने संयुक्त महाराष्ट्र कृती समिती जी होती त्यांनी मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र मिळवला. आज ही मुंबई सहित MMRDA तोडण्याचा जो प्रश्न आज इथल्या भांडवलदारांनी आणि या देशाच्या सरकारने आखलेला आहे आणि त्याचे पित्ते म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आणि भारतीय उद्योगपतींचे दलाल काम करतायत. यांचा डाव आपण आत्ताच ओळखला पाहिजे. मतपेटीतून त्यांचा पराभव करून मग आपण पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या उर्वरित प्रश्नांना, कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आपण हात घालू शकतो. आणि म्हणून 1 मे हा जागतिक कामगार दिन आणि 1 मे हा महाराष्ट्राचा स्थापना दिवस हा जनतेवरचं संकट कोणतं आहे हे अर्थकारणाच्या एका परिप्रेक्ष्यामध्ये मी मांडणी करण्याचा प्रयत्न केलाय. कारण मत मागताना लोक आम्हाला मतं द्या एवढंच सांगतात किंवा संविधानावरती आधारित आम्ही काम करू, आम्हाला मतं द्या, हे बरोबरच आहे. परंतु हा जो खरा पडद्यामागचा धोका आहे तो पडद्यासमोर आलेला आहे. काहीही लपलेलं नाही. म्हणून मी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि म्हणून आजच्या दिवशी संयुक्त महाराष्ट्र जय जयकार करत असताना महाराष्ट्राचा गौरव आणि हे पुरोगामी राज्य, त्याची पुरोगामी विचार परंपरा म्हणजे शिवाजी महाराजांपासून महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि अनेक संतांची भूमी असलेला हा महाराष्ट्र, याची पुरोगामी विचारधारा आणि मनुवादी विचारधारा याच्यात तर संघर्ष आहेच आहे. पण हा पुरोगामी महाराष्ट्र हा उद्योगाची सुद्धा जननी आहे आणि महाराष्ट्राला पुढे नेणारी आणि रोजगार निर्माण करणारा महाराष्ट्र आहे. याला नख लावणं, याच्यावरती ताबा घेणं जे उद्योगपती आणि भारतीय जनता पक्षाच्या मोदी अदानी मॉडेलने केलंय याला आपण त्याला हाणून पाडलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण दोनही दिवस म्हणजे 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, कामगारांचे हक्क जपले पाहिजेत आणि त्याचबरोबर 1 मे हा संयुक्त महाराष्ट्राचा दिवस आहे. मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र आपण मिळवला. आता तो टिकवण्यासाठी आपल्याला 20 तारखेला मतदान करून मुंबई ही खऱ्या अर्थाने या देशाची आर्थिक राजधानी आहे हे सिद्ध केलं पाहिजे. धन्यवाद. इथेच थांबतो. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा विजय या दृष्टीने आपल्याला निश्चित करणं हा सुद्धा आपल्या शपथेचा भाग आहे. कारण का संविधानावरती आधारित लोकशाही मांडणारे आपण लोक आहोत. मी इथेच थांबतो. धन्यवाद.